Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare चला पांगरवल माऊली चला माऊली चला नाही नाही चला गावली नाही नाही तुम्ही म्हणा
घ्या. महिंदा ग्रामस्थ पुढे या सगळे माहितीचे.
तुमच्या उजव्या हाताला जागा मोकळी जर दिसत नसलं तर चला वळू गाई पैसू जेवू एके ठाई बहु केली वनवन पाय पिटे झालासे खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख बहु केली वनवन पाय पिटे झालासेन तुका म्हणे धावे मग आघवे बरवे बहु केली वनवन पाय पिटे झालासेन विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल या 46व्या नारळी सप्तेच्या निमित्तानं पांगरमल आणि प्रांगरमल परिसरातील सर्व ग्रामस्थांना पांगरमल ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी 9 वर्षापूर्वी नारळी सप्ताहाची आपण नारळ उचलला होता राजेगावच्या सप्ताहामधून। मला अभिमान वाटतो 31 वर्षामध्ये पांगरमलचे हे 3 नारळी सप्ते आपल्या सर्वांच्या सहकार्याने सद्गुरु नारायण बाबा की नारायण बाबाच्या कृपा आशीर्वादाने सुरळीत पार पडलेले आहेत आणि हे सर्व श्रेय आपल्या श्रोत्यागणांना या ठिकाणी बाबांच्या तारकेश्वर गडाच्या वतीनं हे देण्यात आलेलं आहे। याविषयी तीळ मात्र शंका नाही। धन्यवाद। ज्यांना हार घालायचे त्यांनी लवकर लवकर चला। हाराचा कार्यक्रम नंतर होईल। हार घालण्याचा कार्यक्रम नंतर होईल, तरी सर्वांनी खाली बसून घेण्याची कृपा करावी ही नम्र विनंती। म्हणून हा सप्ताह अतिशय गोड आणि अतिशय सुंदर पार पडत आहे। आणि एवढी मोठी प्रचंड मात्रामध्ये प्रचंड संख्यात ही उपस्थिती या ठिकाणी लाभली। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळं, तुमच्या पवित्र आगमनामुळं या सप्ताहाचं महत्व आणखीन वाढलेलं आहे। आणि या सप्ताहावर पूर्ण पंचकृषी पांगरमल गावकरी, खोसपुरी, आहोरवाडी, तुकाई सिंगवे, दत्ताचे सिंगवे, राजेगाव, मिरी, मजले चिंचोली, उदलमल, पांगरमल, कोल्हार, गीतेवाडी, डमाळवाडी, डोंगरवाडी, चिचोंडी या पूर्ण परिसराने खूप कष्ट घेतले आणि मी तुमच्यावर अतिशय प्रसन्न आहे। मी माझ्या डोळ्याने बघतो हे सर्व वैभव, परंतु आज तारकेश्वर गडावर गुरुवर्य नारायण बाबा हे पांगरमल मध्ये आलेले आहेत। सद्गुरु नारायण बाबा की आणि बाबांचा आत्मा तुमच्या कार्यामुळं, स्वच्छ निर्मळ कार्यामुळं बाबांचा आत्मा आनंदाने डोलतोय बघा। काय स्वरूप आलंय या सप्ताहाला। गतवर्षी म्हणजे गेल्या वर्षी श्री क्षेत्र सिलेगाव या ठिकाणी असा भव्य दिव्य सप्ताह झाला आणि सप्ताह कसा करायला पाहिजे हे सिलेगावकरांनी आम्हाला शिकवलं। या पांगरमलचं पंढरपूर तयार झालेलं आहे। बाबा तुम्ही असल्यावरती, तुम्ही जिथं उपस्थित असाल तिथं नक्कीच पंढरपूर होईल। सद्गुरु नारायण बाबा की, सद्गुरु नारायण बाबा की, शांती ब्रह्म परमपूज्य आदिनाथ बाबा की। या गावातल्या सर्व माणसांनी वर्गणी दिलेली आहे।
ज्यांच्या घरी सकाळी जेवल्यानंतर संध्याकाळी जेवायची अडचणी, अशा माणसाने सुद्धा दुसरीची तर कामाला जाऊन ही वर्गणी दिलेली आहे. आणि माझ्या जीवनातलं हे पहिलंच गाव असं आहे की 100% वर्गणी होणार आहे. नाहीतर 10-5 गळतच असते. पण इथं मात्र सगळे या सप्ताहामध्ये पुढंच राहिले. या कार्यक्रमासाठी आदरणीय पूज्य पंढरपुरावरून वाघ महाराज उपस्थित झालेले आहेत. त्यांचं अभिनंदन आहे. शिवनाथ महाराज रणबळे. आणि पुढच्या वर्षी सप्ताह ज्या गावाला हे असे खंडोबाच्या हिवऱ्याचे, महालक्ष्मीच्या हिवऱ्याचे सर्व ग्रामस्थ आणि महात्मे उपस्थित आहेत. सदाशिव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय पूज्य बाबासाहेब मतकर महाराज उपस्थित आहेत. आदरणीय पूज्य निवृत्ती महाराज उपस्थित आहेत. रात्रंदिवस या सप्ताहामध्ये कष्ट करणारं शिंगव येथील परमपूज्य आदरणीय आपले वरिष्ठ सुखदेव महाराज गाडेकर उपस्थित आहेत. पूज्य गंगाधर महाराज गाडेकर उपस्थित आहेत. पूज्य रामनाथ महाराज उपस्थित आहेत. आणि सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्धव अण्णा देखील उपस्थित आहेत. पुंद्याच्या टाकळीचे दोन्ही तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत. शिलेगावकर मंडळी या ठिकाणी मोठ्या मात्राने उपस्थित आहे. पूज्य महाराज उपस्थित आहेत शिलेगावचे. तांदूळवाडी, केंदळ, दोन्ही केंदळ, कोंडवड, वळण, देशवंडी, मोरीवाडी, आरडगाव ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी तुम्हाला सर्वांना बघून मी भारावून गेलो आहे की मला काय बोलावा हा शब्द फुटत नाही, शब्दच उलगडत नाही. तुम्ही एवढा सुंदर कार्यक्रम करून माझं मन जिंकलंय. माझ्या मनावर तुम्ही राज्य करत आहात. मी माझ्या जीवनात ह्या सर्व तारकेश्वर गडा भक्त परिवाराला आणि पांगरमरला कधीच विसरू शकत नाही. किती सुंदर मंडप दिला आहे. महबूब भाईचा मंडप आहे. त्यांना आशीर्वाद आहे. खुसपूरचे आदरणीय माऊली महाराज आणि सर्व ग्रामस्थ बाबा शेख यांनी सप्ताहाला 1,01,000 रुपयाची वर्गणी दिलेली आहे. अविनाश आव्हाडने 1.5 लाखाची वर्गणी दिली आताच. माका, मिरी, निंबे नांदूर, डोरजळगाव हे सर्व गाव लाईनीतच आहेत. सुकेवाडी आणि वर्तमानपत्राचे पत्रकार आदरणीय विनायक दरंदले आणि सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आज सांगतीचं कीर्तन आहे. सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. काल्याचं कीर्तन म्हणजे कळस आहे आणि काल्याचं कीर्तन म्हणजे मंत्र आहे.
रथ काल्याचं कीर्तन म्हणजे मंत्र आहे आणि मंत्रामध्ये प्रभाव असतो, शक्ती असते. तसं काल्याचं कीर्तन म्हणजे गुरुमणी आहे. आणि पांगरमलला मोठमोठे महात्मे संत येऊन गेले. सुरुवातीच्या 2 दिवसानंतर मला एक मोठा चमत्कार या ठिकाणी जाणवला. मी काही माणसाला म्हटलं, पण एक व्यक्ती आली होती इथं, त्यांना मराठी येत नव्हती, हिंदी बोलायचे ते. मी 2-3 दिवस बघितलं त्यांना हे बोलताना आणि प्रदक्षिणा घालायचे. रात्रीचं 2 वाजता मी जिथं राहतो ना तिथं पलीकडे बनवलेलं तुम्ही, तिथं 2 वाजता मी त्यांना प्रदक्षिणा घालताना बघितलं. मग मला राहवलं नाही. म्हटलं तुम्ही कोण आहेत, कुठून आले? त्यांना मराठी काही समजे ना, पण ते हिंदी बोलायचे. मी म्हटलं आप कहाँ से आए हैं? ते म्हटले यूपी से आए हैं. म्हटलं यूपी से कहाँ से? ते म्हटले अयोध्या से. अयोध्या से आए हैं. आणि मला एवढंही म्हटलंय की मी तुम्हाला तिथं बघितलं होतं. मैंने आपको वहां देखा है, आप प्राण प्रतिष्ठा में आए थे रामलला के, मैंने देखा है वहां पे. आणि मी थोडंसं पुढे गेलो. थोडंसं पुढे गेल्यानंतर परत पाठीमागे फिरून बघितलं तर ते अदृश्य झाले, म्हणजे रामलला या कार्यक्रमाला रामलला आले. आणि मी सुरुवातीलाच बोललो होतो एकदा आपल्या गावकऱ्याच्या बैठकीत, म्हटलं होतं इथं कोणाच्या रूपाने कोण येईन काही सांगता येत नाही. हा मोठा यज्ञ, हिमालयात 1000 वर्षापासून तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सुद्धा इथं येत असतात. कोणाच्या रूपाने ते चाचण्याच्या रूपाने सुद्धा येऊ शकतात. आणि मी जे यांना सांगितलं ते प्रत्यक्षात मला अनुभवाला आलं. एवढा मोठा हा भक्तीचा मळा फुललाय पांगरमलमध्ये. भक्तीचा मळा फुलण्यासाठी गुरुवर्य नारायण महाराजांनी भगीरथ प्रयास केले. असं आहे, कणीस तर कणीस दिसतं आपल्याला, पण अगोदर दाण्याला भूमीत गाडून घ्यावं लागतं, नंतर कणीस येतं. तर एवढा मोठा हा जनसागर आज हे पांगरमलमध्ये तर पंढरपूर आलेच, पांगरमलची पंढरी झाली, परंतु भूवैकुंठ पंढरपूर स्वर्ग सुद्धा झाले. आपण कीर्तनासाठी जो अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु वैराग्याचे महामेरू श्री तुकोबराय यांचा काला प्रकरणातील हा अभंग आहे. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं ह्या गायी राखल्या पाहिजेत आपण. गायी याचा लाक्षणिक अर्थ हा आहे इंद्रिय, गोश्चरती इंद्रिय. गो म्हणजे गाय, गो म्हणजे बैल, आणि गो शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये गाय सुद्धा होतो. आणि गाय शब्दाचा लाक्षणिक अर्थ आहे इंद्रिय.
इंद्रियाणाम कुलम यस्मात तस्मात गोकुलम उच्यते. इंद्रिय समुदाय जिथं आहे त्याला गोकुळ म्हटलं जातं. तर महाराज म्हणतात त्याच्यावर ह्या गायीवर, इंद्रिय रूपी गायीवर आपलं नियंत्रण पाहिजे, कंट्रोल पाहिजे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात चला भळू गाई, चला भळू गाई, जगद्गुरु तुकोबारायांनी हाक मारून सांगितलं, चला सावध व्हा आणि हे गायी आपण राखू, वळू. मी नेहमी सांगत असतो, गाय ही अतिशय पवित्र आहे. गायीच्या अंगामध्ये 33 कोटी देव असतात. मग उगा आपण विचार करू, 33 कोटी देव असतात गायीच्या अंगात. अहो, माणसाला शिवता सावध झाली, गायीचा नुसता स्पर्श जरी झाला तरी आपण शुद्ध झालोत, पवित्र झालोत अशी त्यांची भावना होत असते. मग बघा, विचार करा, एका गायीला जर आपण पेंडी सोडून टाकली चाऱ्याची, तिच्या अंगात 33 कोटी देव आहेत ना. तिला जर चारा घातला तर 33 कोटी देव जेव घातल्याचं पुण्य मिळत असते. आणि गायीला जर आपण गोठा बांधला तर 33 कोटी देवाचे मंदिर बांधल्याचं पुण्य मिळत असतं. आणि राहुरी भागात परसराम बाबा आहेत तिथे, पूज्य संजय महाराज, नाना, दोन्ही नाना. राहुरी भागात मला फक्त गोमातेने आणलेलं आहे.
कृष्णाने अनेक लीला केल्या, खोड्या केल्या. काय खोड्या केल्या? अहो त्या गवळणीची वेली आणि गवळ्याची दाढी गाठ मारली, खोडी झाली. आणखी लीला काय केल्या? गोवर्धन पर्वत उचलला, नुसती करांगोळी लावली, सर 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 असं वर गेला. पर्वत उचललं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? त्याला काही पॉकले आणि JCB लावले होते का उचलायला? सहज करांगोळी लावल्याबरोबर उचलला गोवर्धन पर्वत. आणि पर्वत कुठं उचलण्याची गोष्ट आहे का, वस्तू आहे का? पण जी गोष्ट होत नाही, अशक्य आहे, ती सहज करून दाखवणे, त्यालाच लीला म्हणतात. हे मुलगा हे कोणाचा आहे ते घेऊन जा, इथे रडतोय टेजवर डाव्या साईडला, पिवळा ड्रेस हा का, ते रडतोय, इथे घेऊन जा. खाली घेऊन जा त्याला, खाली तिकडे तिकडे घेऊन जा, खाली असं म्हणजे मोकळ्या पटांमध्ये घेऊन जा. अनेक खोड्या केल्या. एक गवळी आणि गवळण खूप खोड्याला त्रस्त झाले कृष्णाच्या, आणि हे गोकुळ सोडून गेलेलं बरं म्हटले. तो गवळी आपल्या बायकोला घेऊन हे गोकुळ सोडून चालला, सगळा प्रपंच गाडीत भरला. पण काही अंतरावर गेल्यानंतर देवाच्या मनात आलं की हे गवळी आणि गवळण चालली इथं मला सोडून, यांना जाऊ द्यायचं नाही, देवाने ठरवलं. काही अंतरावर गेल्यानंतर देवाने कृष्णाने त्या गवळ्याचं रूप धारण केलं, डुप्लिकेट. उन्हाळ्याचे दिवस होते, 1-2 किलोमीटरवर गेल्यावर त्या गवळणीला तहान लागली. जवळच एक विहीर होती. ती गवळण आपल्या नवऱ्याला म्हटली, मला खूप तहान लागली, विहिरीवर म्हटली पाण्याचा तांब्या भरून आणा. तो गवळी तांब्या घेतला बिचारा आणि पाणी आणायला गेला. म्हणजे बायकोने नवऱ्याला काम सांगण्याची पद्धत ही जुनीच आहे बरं का. विहिरीत उतरला तो गवळी. उतरल्याबरोबर त्या भगवान श्रीकृष्णाने लगेच त्या गवळ्याचं रूप घेतलं डुप्लिकेट, आणि लगेच पाण्याचा तांब्या घेतला आणि गाडीजवळ गेला आणि गवळीला म्हटला घे पाणी. आणि कोणीतरी एक असं सांगितलं की कोणीतरी एक माणूस आहे, तो माझ्यासारखाच आहे, तो माझ्या मागे लागलाय, आपल्याला इथून लवकर निघून गेला पाहिजे. आणि लागली गाडी चालायला, गाडीत बसून. तेवढ्यात खरा गवळी विहिरीच्या वर आला, बघितलं गाडीकडं, गाडी चालली आणि गाडीत दुसरं कोणीतरी बाबा बी म्हटले. तिथूनच हाक मारायला सुरुवात केली, अरे थांबा, अरे थांबा. त्याला म्हणायचं की ही माझी बायको आहे, कुठं घेऊन चालला? आणि त्या गवळीला म्हणू लागला की अरे गेली 20 वर्षापासून आपण एकत्र राहतो, तू एकत्र संसार करतो, तू मला ओळखीत नाहीस? मग डुप्लिकेट म्हणायला लागला, बघ मी तुला काय सांगितलं होतं, कोणीतरी एक माझ्यासारखाच माणूस आहे आणि तो माझ्या मागे लागलाय, तो हाच म्हटली. आता खरा गवळी बिचारा डोक्यावर हात मारून घ्यायला लागला. मग तिला म्हटलं अरे तू मला ओळखीत नाहीस का? ती मागं बघायला लागली तर आपलेच मालक, आणि पुढं वाकून बघती गाडीवर तर ते पण आपलेच मालक, दोघही सारखे दिसायचे. पण म्हटलं आता याचा न्याय निवाडा करण्यासाठी नंद बाबाकडे, राजाकडे गेलं पाहिजे. नंद बाबाकडे आले पुन्हा गोकुळात. दोघही म्हणायला लागले की माझी बायको आहे, माझी बायको आहे. नंद बाबा म्हटले तर बायको कोणच तरी एकाचीच असेल ही. दोघही म्हणतात माझी बायको आहे, माझी बायको आहे. नंद बाबा म्हटले ठीक आहे, ज्याची असेल त्याला देतो, तुम्ही दोघं बी असे लाईनीत उभे राहा म्हटले. दोघांना लाईनीत असं उभं केलं आणि समोर एक अशी 50 फूट उंचीची भिंत दाखवली दोघाला.
आणि त्यांना सांगितलं की या भिंतीवरून जो पलीकडे उडी मारीन त्याची ही बायको. आता ज्याची बायको होती ती भिंत बघून तर त्याचे हातपाय गळाले त्या गवळ्याचे. तो म्हटलं एवढ्या उंच भिंतीवरून उडी जात नाही, बायको काही राहत नाही. पण जो डुप्लिकेट होता ना त्याने लगेच दण थोपटला. आता उडी मारतो म्हटला, पळत पळत गेला, लगेच उडी मारली पलीकडे. नंदबाबांनी ओळखलं की हे आपलंच कार्ट दिसते, कारण खऱ्या गावळ्याच्याने उडी जाऊच शकत नाही, हे आपलंच पोरग. याला म्हटलं तुझे घेऊन जा. अशा अनेक लीला केल्या गोकुळामध्ये. आपण नंदबाबा आणि यशोदाबाई म्हटलं की याला तर आपण काहीतरी काम दिलं पाहिजे. असे माणसाला काम पाहिजे नेहमी, बरं का, नेहमी काम पाहिजे. रिकामं राहू नये माणसाने. मोकळं मन हे सैतान बनत असतं, हे कुठेही घेऊन जातं अधपतनाला. गुरुवारी नारायण महाराज सांगायचे मन म्हणजे भूत हे, आणि ह्या भूताला नेहमी कामात लावलं पाहिजे. झोप आल्यानंतरच झोपायचं, तसं झोपायचंच नाही. तसं जर झोपलं ना माणूस विचार करीत राहतं, मग इकडं काय तिकडं काय. झोप आल्यानंतर झोपायचं. आता कधी कधी आमचं असं होतं, आता हे सर्वांनाच माहिती आहे, मी झोप आल्याशिवाय झोपत नाही. आणि कधी कधी झोप येऊनच पडतो खाली. तर अशा अनेक लीला भगवंताने केल्या. आणि मग नंदबाबाने सांगितलं, यशोदाबाईने सांगितलं की उद्या जाई राणा सवे घेऊन ये गोधना. उद्या राणा जायचं म्हटले. भगवान श्रीकृष्ण म्हटले रानात. तर रानात ठीक आहे. सर्व गोपाळांना सांगितलं की उद्यापासून आपलं कार्यक्षेत्र बदललंय म्हटले, रानात जायचे. एकदा आपण भजन करू. विठोबा या सप्ताहासाठी अनेक दानशूरांनी मोठं सहकार्य केलेलं आहे. आणि या सप्ताहामध्ये कालची पंगत राहुरी मतदारसंघाचे आमदार तनपुरे साहेबांची, प्राजक्तदादा तनपुरेंची पंगत होती कालची. आणि आजची जी काल्याचा महाप्रसाद आहे, बस आजचा जो काल्याचा महाप्रसाद आहे, महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय आणि जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय पूज्य शिवाजीराव कर्डिले साहेब यांची ही आजची पंगत आहे. अन्नदानाचं महाप्रसादाचं अन्नदान. आणि पहिल्यापासून मला कळतंय तेव्हापासून ह्या नारळी सप्ताहाला तारकेश्वरगडाच्या स्वर्गीय राजभाऊ राजळवी पहिल्यापासून या सप्ताहाला 20-25 पोते साखर देतात. आणि त्यांची साखर म्हणजे मतासाठी नसती बरं का, की हे सप्ताह कोणत्या तालुक्यात आहे,
कोणत्या जिल्ह्यात हे असं बघून नाही. बीड जिल्ह्यात सप्ताह झाले तिकडे बी त्यांची साखर यायची. दरवर्षी त्यांची साखर असती. असे आदरणीय पाथर्डी शेवगाव तालुक्याच्या आमदार आदरणीय मोनिकाताई राजळे हे अगोदरच येऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गावकऱ्यांच्या वतीने तुमचं अभिनंदन आहे, कारण इकडं काही संबंध नसताना सुद्धा तुम्ही साखर दिली. आताच आदरणीय प्रताप काका हेही उपस्थित झालेले आहेत. काय म्हणले? हा, राणीताई, आदरणीय राणीताई लंके म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि पहिल्या दिवशी आदरणीय शिवाजीराव कर्डिले उपस्थित होते. मध्यंतरी आलते या जिल्ह्याचे खासदार आदरणीय सुजयदादा विखे पाटील हेही या ठिकाणी आले होते. या सर्वांचं दानशूर दात्यांचं या ठिकाणी अभिनंदन आहे आणि तुम्हाला आशीर्वाद आहे. गुरुवर्य नारायण बाबांच्या आणि हनुमानजीच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती हो. या सप्ताहासाठी अनेकांनी कष्ट केलेले आहेत. आता आपल्याला एशीत बसल्यासारखं इथं वातावरण आहे. उन्हाळ्यात सुद्धा कडकडीत उन्हाळा आहे बाहेर. एवढी एकदम प्रगाढ सावली या ठिकाणी. हा मंडप अतिशय सुंदर आहे आणि साऊंड सिस्टीम अतिशय गोड आहे. हापसे पाटील महेंद्र. आणि हे जे स्क्रीन आहे ना, स्क्रीन कशी लावायची काय करायची हे आमच्या काही डोक्यात नव्हतं. परंतु आपल्या शेवगावचे आंधळे त्यांनी ही स्क्रीन अशी सुंदर लावली. सगळ्या गावकऱ्याचं मन तुम्ही जिंकले. आणि जे जे इथं कार्यक्रमाला आले ते सर्व खुश झालेत. आणि जेवढे नामांकित कीर्तनकार आले ते अगोदर स्क्रीनकडे बघायचे. खुश झाले सर्व. म्हणजे सगळ्याला प्रसन्न करून घेतलं तुम्ही. तुमचे धन्यवाद आहेत. स्वयंपाक कुठं आळणी खरड झालंच नाही. तंतोतंत वरून कधी मीठ घ्यावं लागलं नाही. इतका सुंदर स्वयंपाक बनवला. असे आपले अन्नपूर्णा देवी यांचं काम करणारे गणेश दाने गोडेगावचे आचारी, तुमचे अभिनंदन आहे, आशीर्वाद आहे. सर्व भजनी मंडळाचा टाळकरी मंडळाचा आशीर्वाद आहे. आदरणीय सुदर्शन महाराज शास्त्री हे या ठिकाणी उपस्थित आहेत. जर भाकरी घेऊन आल्या तर त्यांच्या पुढे जर वाजवलं तर ते भाकरी आणणारे खुश होतील. ही वादक मंडळी सुद्धा अतिशय गोड आहे. तुम्हाला आशीर्वाद आहे. असे अहो, भाकरीच्या गाडी पुढे जर नाचलं ना तिथे भाकरी आणणाराचा सीन जातो त्यांचा भाकरी आणणाराचा. लांब कशाला, लग्नात डीजेत नवरदेवासमोर जर नाचलं तर नवरदेव खुश होतो. तसं देवासमोर जर नाचलं तर देव का प्रसन्न होणार नाहीत. आता सर्वांचे नाव काही मला माहिती नाही, पण नाव लिहून द्या मग कोणाचे. या ठिकाणी मी सुरुवातीला सांगितलं आणि रोज सांगतात आपले पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून इथं माणसं आलेली आहेत.
दिल्लीवरून आदरणीय देवीदास देवेश, हा देवीदासच इकडचं नाव आहे ना महाराष्ट्राचं, तर देवेशजी, देव ईश, ईश म्हणजे मालक, देव म्हणजे ईश, देव येश, देवाचा जो मालक ते देवेश, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि गेल्या वर्षी ज्या गावाला सप्ताह झाला त्या गावच्या जर भाकरी आल्या तर तिथं जावं लागत असतं. पुढच्या वर्षी पांगरवलच्या भाकरीतील त्या भाकरीला आडवं मला बी जावं लागतं. म्हणजे ज्या वर्षी या वर्षी इथं सप्ताह झाला ना, मग पुढच्या वर्षी भाकरी घेऊन आले की त्यांना मग मला जावं लागत असतं. निलेश लंके साहेब यांनी यांच्याकडून किती ते 1 लाख रुपये दिलेत असे आपले भीमरावने सांगितलेलं आहे. सर्व टाळकरी मंडळाचे जेवढं अभिनंदन आहे. आणि खरोखर ह्या पांगरमलच्या तरुण मंडळीचं आणि गावकऱ्याचं कौतुक करण्यासाठी शब्द शिल्लक नाही. त्या गावकऱ्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. असा सप्ताह केलाय न भूतो न भविष्यती, असा सप्ताह परत होणेच नाही. मी सुरुवातीला सांगितलं की सप्ताह करण्याची, सप्ताहाचं स्वरूप खरं आम्हाला शिलेगावात समोरलं त्यांनी दाखवून दिलं. मला विचारतात की अयोध्येचा आनंद कसा काय होता. म्हटलं तो कार्यक्रम न भूतो न भविष्यती 22 जानेवारीचा मी होतो तिथं. हा झाला तर याच्यापेक्षा भारी होईल, तसं काही नाही. अयोध्येच्या कार्यक्रमापेक्षा मथुरेचा, काशीचा कार्यक्रम मोठा होऊ शकतो. आणि जे देवाचं धर्माचं काम करतेत त्याचंही काम आपण करायचं. रामकृष्ण. खासनापूरची मंडळी या ठिकाणी आलेली आहे. एकदा आपण भजन घेऊ. विठोबा रखुमाई, जी मंडळी हार घालायला येत आहे, हार घातल्यानंतर पलीकडून खाली उतरा. स्टेजवर जागा कमी आहे, हार घातल्यानंतर खाली पलीकडून खाली उतरा.